मॅचिंग मॅचिंग नानूसाठी लाईफ जॅकेट पण मागवलंय की अगं तुझ्या सख्ख्या भावाची एंगेजमेंट आहे तरी तुझ्या घरचं म्हणजे सासरचं कोणीच दिसत नाही असं का. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. काल आम्ही आलो अमरावतीवरनं आणि आज दुसरा दिवस. आजचा सकाळपासूनचा वेळ आत्ता 11:15 झाले आहेत. सकाळपासूनचा वेळ माझा फक्त घर साफ करण्यात गेला आहे. कालचा दिवसही मी फक्त घर क्लीन केलं आहे आणि अजूनही माझं घर क्लीन झालं नाही आहे. सो एक OCD नाही आहे मला, पण मला ते थोडंसं गावावरनं आलं की असं वाटतं की एकदा आपण छान असं सगळं क्लीन करून घेऊ. मग महिनाभर वाटल्यास मी फार अशी डीप क्लिनिंग नाही करत. आजचं असं होतं की सकाळच्या वेळेत जेवढं होते तेवढं करू, कारण रोशनला सुट्टी आहे विकेंड असल्यामुळे. त्याच्यामुळे मग खाण्यापिण्याचं त्याने बघितलं, त्याचं त्याने एग्स बॉईल केले, त्याच्यासाठी काहीतरी रेसिपी बनवली, त्याने त्याचं खाल्लं. मी मात्र अजून काही खाल्लं नाही. मी फक्त चहा पिली होती आणि बनाना खाल्ला होता. तर आता मला जोराची भूक लागली आहे आणि रोशन आणि माझंच ठरलं की आज आपण छान अशी मिसळपाव खायला जाऊ. आणि म्हणून पण मला स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं. सो मी निवांत सगळं काम करत बसली. सो आजपासून एक नवीन गोष्ट पण मी ठरवली आहे करायचं आणि ते का हे पण तुम्हाला सांगते. नवीन गोष्ट म्हणजे काही खूप असं मी मोठं काहीतरी करणार नाही आहे. फक्त एवढंच की झाडू पोछा स्वतः करायचं मी असं ठरवलं. कारण एक्सरसाइज किंवा शरीराला काहीच असं लवचिकपणा राहिला नाही मला असं वाटायला लागलं आहे. कारण एक्सरसाइज होत नाही आहे. जोपर्यंत अनाया स्कूलला जात नाही, मी जिम जॉईन करत नाही, तोपर्यंत काय माझी एक्सरसाइज सुरू होणार नाही. कारण मला मोटिवेशनच मिळत नाही घरात मी उठून पहिले एक्सरसाइज करायला लागू. सो सध्या असं काहीच आहे माझं. तर म्हटलं ठीक आहे, ॲटलीस्ट घरातली कामं करू. कारण माझ्याकडे ज्या ताई येतात ना मला हेल्पला, त्या झाडू पोछा आणि भांडी करतात, पण त्या 12:30च्या पुढे येतात. मग तोपर्यंत घर तसंच राहतं. आणि मला कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण जर स्वतःचं छान असं रुटीन लावलं की सकाळी उठायचं, घरातलं म्हणजे जे काही पसारा असेल तो उचलायचा. माझं तो काम असतं पहिले की मला पसारा क्लीन केल्याशिवाय झाडू पोछा करायला नाही आवडत. झाडू करायची पण गरज नाही कारण आपल्याकडे रोबो आहे. सो रोबो माझं घर छान व्हॅक्यूम क्लीन करून घेतं. मग राहिली फक्त पोछाची गोष्ट. तर पोछा माझ्या रोबोने पोछा पण होतो, पण ते केलेलं जमत नाही आमच्या फरशीला, कारण माझी ग्लास टाईल्स असल्यामुळे कुठलाच असा पोछा नाही जमत. एक आहे तो मला ट्राय करून बघायचा की त्याने होतं का. तर ते जर झालं ना तुमच्याशी मी नक्कीच शेअर करेल मी जेव्हा केव्हा ते ट्राय करेल. सो ते एक फक्त आहे की मी पोछा ट्राय करायचा. बाकी अदरवाईज फक्त हाताने पुसावा लागतो. आणि फार असं मोठं घर नाही आहे, 1 BHK आहे, त्यात भरपूर फर्निचर आहे. सो हार्डली 15 ते 20 मिनटं जातील पुसायला मला असं वाटतं. आणि मॉर्निंगला आपलं 9च्या आत छान पुसून होईल. म्हणून मी हे डिसिजन घेतलं आहे सध्या तरी की मी झाडू पोछा करणार आहे. रोशन माझ्या अजिबात सपोर्टमध्ये नाही आहे. तो अगेन्स्ट आहे की कशाला तुला एक काम वाढवून घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी मला स्वयंपाकाला लेट होतं, कारण सकाळी माझं पोस्टिंगचं काम असतं. काही व्हिडिओ एडिट व्हायचा राहिला असेल तर तुम्हाला 11च्या आधी एडिट करून घ्यावा लागतो. व्हॉइस ओव्हर द्यायचं राहिलेलं असतं. बऱ्यापैकी यूट्यूबचं काम असतं, इंस्टाग्रामचं काम असतं आणि एडिटिंग असतं, सगळं पोस्टिंग असतं. ब्रँड्सचे कॉल्स असतात, ब्रँड्सशी बोलायचं असतं, त्यांना स्क्रिप्ट द्यायची असते वेळेवर, त्यांचे व्हिडिओज एडिट करून द्यायचे असते, त्यांचे शूट असतात. मग तुला कशाला एक काम वाढवून घ्यायचं असं रोशनचं म्हणणं आहे. पण मी कुठेतरी तो निर्णय स्वतः घेतला आहे की नाही मला करून बघायचा. 1-1.5 महिना तरी करून बघू. नाही जमलं तर परत मग आपल्याला ताईला सांगता येईल की नाही तुम्ही कंटिन्यू करा. पण सध्या तर मी त्यांना सांगणार आहे की 1-1.5 महिना मला ट्राय करायचं आहे. सो असं काहीसं मी ठरवलं आहे. बघू कितपत माझ्याने ते पॉसिबल होतं. आणि मला स्वतःला रुटीन लावायचं आहे की सकाळी उठल्यावर हे असं करायचं. म्हणूनच मी तो निर्णय घेतला. पण बघू कितपत ते पॉसिबल होतं पुढे आणि मी ते कंटिन्यू करेल. नाही झालं ते पण तुमच्याशी मी शेअर करेल की नाही झालं माझ्याने ते कंटिन्यू करणं. सो आज सकाळी उठली असं मग बाल्कनी मी पूर्ण, आता कसं ताईच्या हातचं असतं त्या रोज व्यवस्थित म्हणजे पुसतात, पण असं घासून बिसून काही काढत नाही. सो आज तुळशीजवळचं छान मी घासून वगैरे काढलं. आणि आम्ही गावावरून आलो की आमची झाडं पूर्ण गेलेली असतात. तर आता ते तसं झालं आहे. पण मी म्हटलं झाडं आता परत लावायची नाही, कारण 2 महिने पण नाही आहे, 1.5 महिन्याने आम्हाला परत जायचं आहे लग्नासाठी. त्यामुळे तिकडून आल्यावर बघू झाडांचं काय ते. पण सध्या तुळस लावायची आहे. सो आज ते पण काम करते. आम्ही आत्ता निघालेलो आहे ब्रेकफास्टसाठी, किंवा ब्रेकफास्ट नाही राहिला आता ब्रंचसाठी आम्ही चाललो आहे. आणि त्यानंतर फायनली आम्ही AC बघायला सुद्धा चाललो आहे. हॉलमध्ये AC लावायचं डिसिजन आम्ही घेतलं, कारण गरमी सहनच होत नाही आणि माझं काम असतं बऱ्यापैकी हॉलमध्ये किचनमध्ये. त्याच्यामुळे मग रोशन झालं की कशाला जीवाला इतका त्रास करून घेते, आपण लावूया AC. सो AC लावतो आहे, त्याच्यासाठी AC बघायला जायचं आहे.
आणि काय काय होतं दिवसभरात ते तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि बाहेर इतकी ऊन आहे की आम्ही दोघी आजकाल गाडीपर्यंत जायचे पण कष्ट घेत नाही, इथेच थांबतो. आणि इथे थांबल्यावर काय तर मग मिरर सेल्फी घ्यायची, थोडासा टाईमपास करायचा. माझ्यासोबत अनायाला सुद्धा तो टाईमपास मी करायला लावते आणि रोशन मग तेवढ्या वेळात गाडी घेऊन येतो. सो आम्ही इथेच उभो आहे आणि आजचं माझं आउटफिट असं काहीसं होतं म्हणतं तुमच्याशी सुद्धा शेअर करावं. नानू हाय कर, हाय इकडे बघ माझ्याकडे, किशी दे ना ग. नानूला झोप आली का? कशी झोपते का नानू? अशी नाटक करते का? नानू तू काही लावत का नाही का केसांना? कसे दिसते तुझे केस ते बघ ना. का बरं काही लावत नाही? हे कीप काय नाटक आहे? हे कीप का नाही लावत तू? हे कीप असते आमची, हे कीप. आणि हेल्प कशी म्हणते का तू? क्लिप म्हणते का तू? क्लिप म्हणते, चुकलं बेटा माझं. आणि तू हेल्प कशी म्हणते? हेल्प काय म्हणते? अशी म्हणते का तू? हो. आणि गॉगल का बरं काढला ग? का बरं? तू किती स्मार्ट दिसत होती. व्हाईट ड्रेस, ब्लॅक गॉगल. नानू तर एकदम क्यूटी दिसते बाबा. आम्ही मिसळ खातो आणि नानूला तिथलं ताक एवढं आवडते, ती मस्त ताक एन्जॉय करते तिथलं. हो ना नानू? काटा किरची मिसळ खायला चाललो आम्ही आता. कधीच आम्ही मिसळ खायला जात नाही असं प्लॅन करून. आणि माहिती आहे रोशन मला तेच म्हणतात तुझं कसं काय आज डोक्यात आलं की चला एवढ्या गरमीत मिसळ खाऊ असं. बाय शिया, बाय. नानू एकदा प्लीज सांगते का ग ते भावना कशी आवाज देते अंकोकाला? असं म्हणतात की नागपूरचे लोक खूप तिखट खातात, पण मी त्यातली नाही. तिथे ना 3 टाईपच्या मिसळ असतात, एक खूप तिखट, एक मीडियम आणि एक अगदी नॉर्मल. सो आम्ही मीडियमवाली मागवली, ती पण आमच्याने खाल्ली जात नव्हती. मग मी नॉर्मलवाली मागवली म्हणजे रस्सा, आणि त्यानंतर ती मिसळ संपवली. मिसळ एकदम भारी होती पण झणझणीत आणि त्यातल्या त्यात गरमी. हा तरी पण आम्ही ती मस्त एन्जॉय केली. मिळते बापरे, घामाघूम झाला माणूस गरम मिसळ खाऊन. थँक्यू बेटा, पण तू दिली नाही मला. तुला देते मी रॅपर, तू रॅपर दिली दे ना मला थोडी. ती म्हणजे की तिचं बोट पुढे ठेवते का जास्ती सामान्य केली पाहिजे असं. सो आता आम्ही चाललोय AC घ्यायला. गरमीतून आता थंडावा चाललो आम्ही, थंडावा घ्यायला. बघू आता. पहिले तर आम्ही विजय सेल्स बघतोय, क्रोमा पण बघतोय आणि ऑनलाईन प्राइस पण चेक करतोय. तिघांचं कम्पेअर करून मग जे काय बेस्ट असेल ते घेऊ. किती टनचा घेते आपण? 1.5 सांगितलं तू, 1 म्हटलं ना. सो आमचं असं ठरलं होतं, आमच्या बेडरूमचा AC 2 टनचा आहे, ज्याची काहीही गरज नव्हती. तिथे 1च टन पाहिजे होता, पण आम्ही तेव्हा माहिती नाही रोशननी काय लॉजिकने 2 टन घेतला. सेम प्राइस होती की? अच्छा ओके, हां ऑफर वगैरे होते बहुतेक. सो तेव्हा 2 टन घेतला होता. आणि आता हॉलमध्ये 1.5-2 टन पाहिजे आहे, 1 टन तर कमी पडेल. सो आमचं चाललं होतं की बेडरूममध्ये 1 टन सफिशियंट आहे, तर तिथे घेऊ आपण 1 टनचा आणि 2 टनचा वाला हॉलमध्ये आणू. पण ते तोडफोड करणं परवडण्यासारखं नाही आहे आणि त्याचा कॉपर पाईप जो असतो तो सुद्धा आपल्याला नवीन बसवावा लागतो. त्याचे पण 7-8 हजार रुपये त्याचा पण खर्च येतो. मग आम्ही विचार केला की जाऊ दे, एवढी पंचायत केल्यापेक्षा 1.5 टनचा इथेच घेऊन घेऊ. तोडफोड पण नाही होणार, जो जिथला आहे तिथे राहील आणि इथे 1.5 टनचा AC हॉलमध्ये बसवून घेऊ असं आमचं फायनली ठरलं. आणि आता तोच घ्यायला आम्ही चाललोय. काय झालं? कशाला पाहिजे तुला गॉगल? मग ऊन असली तर काय होते? मग गॉगल लगा तर नाही लागत का? शहाणी. हेल्दी. गरम आहे. किती वर्षानंतर खात असेल आपण? 2 नाही जास्त झाले. 3. नानू झाल्यापासून खाल्लेच नाही आपण. मी प्रेग्नेन्सीत पण खाल्ले नाही, म्हणजे 3च्या वर झाले. आणि आत्ता आलो आम्ही घरी. 1 वाजता गेलो होतो, 5 वाजले आणि नुसतं खातोय असं वाटतं मला, कारण वीकेंड आहे म्हणून ठुसतोच आहे. उद्यापासून पूर्ण वीकभर नॉर्मल घरातलं खायचं असं म्हणून आम्ही आज खातोच आहे.
आणि त्यातल्या त्यात मैद्याचं खातो आहे सगळं, तिखट खातो आहे, त्यात इतकी गरमी. आम्हाला कालच ॲक्च्युली खूप इच्छा झाली होती छोले भटोरे खायची. कोणाचं तरी आम्ही असं कानावर पडलं होतं आमच्या की छोले भटोरे, आणि त्यापासून आमच्या दोघांची इच्छा झाली. आम्ही मागच्या 3 वर्षापासून छोले भटोरे वगैरे काही असं काही खाल्लं नाही आहे. मैदा प्लस एकदम तेलातलं तळलेलं नाहीच खात आम्ही. सो म्हणलं ठीक आहे आज आपण खाऊन घेऊ. कालच ॲक्च्युअली झालं होतं, पण मला काल काही इच्छा झाली नाही, मला थोडीशी ॲसिडिटी झाल्यासारखं वाटत होतं. सो चुपचाप खिचडी खाल्ली घरात. मग आज मिसळपावाचा प्लॅन झाला तर ते खाल्लं. त्यानंतर मग आम्ही विजय सेल्समध्ये गेलो, क्रोमामध्ये गेलो, प्राईस कम्पेअर केली आणि फायनली विजय सेल्समध्येच मग तिसऱ्या विजय सेल्समध्ये जाऊन ती AC बुक केली. सो बुक केलेली आहे आता. 4 दिवसाच्या आत तो फिट होऊन जाईल. म्हणजे 2 दिवस त्यांनी डिलिव्हरीसाठी सांगितले आणि 2 दिवस सर्व्हिसिंग म्हणजे फिटिंग वगैरेसाठी इन्स्टॉलेशनसाठी ते येतील. सो असं ओव्हरऑल 3 ते 4 दिवसामध्ये तो होईल कम्प्लीट, आमच्याकडे येऊन जाईल. सो फायनली हॉलमध्ये AC लागणार आहे आता. आणि त्यानंतर मला एक सारखी कमेंट येत आहे, म्हणजे आता हा तिसऱ्यांदा आली असेल, सेम पर्सन करतो आहे की माहीत नाही, पण मला कॉमेंट मी वाचते. म्हणजे मी जरी रिप्लाय केली नसेल तर मी सगळ्या कॉमेंट्स वाचते आणि पॉसिबल होईल तेवढे रिप्लाय पण करते. सो कॉमेंट ही आहे की अगं तुझ्या सख्ख्या भावाची एंगेजमेंट आहे तरी तुझ्या घरचं म्हणजे सासरचं कोणीच दिसत नाही, असं का? सो साहजिक आहे ॲक्च्युली तुमच्या डोक्यात हा थॉट आहे ना, पण अशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जर माझ्या पहिल्या भावाचं लग्न बघितलं असेल, मोठ्या भावाचं, तर सगळेच होते. म्हणजे मम्मी मेहंदीच्या दिवशीपासनं होत्या आणि यावेळीसुद्धा भावना खूप जास्त एक्सायटेड होती की तुमच्या घरी मला यायचं आहे. तिने मला सांगितलं पण मला तुमच्या घरी यायचं आहे, तुमच्या भावाच्या लग्नासाठी मी खूप एक्सायटेड आहे, मी वाट बघत आहे कधी असेल भावाचं लग्न वगैरे. पण काय झालं ना, रोशनच्या मावस बहिणीची एंगेजमेंट त्याच दिवशी होती, 26 तारखेला, जेव्हा माझ्या भावाची होती. आणि लग्नसुद्धा सेम डेटला निघालं आहे, कारण अधिक महिना असल्यामुळे तारखाच नाही आहे. आणि ज्या काही तारखा मग ज्यांना मिळाल्या, हॉल मिळाला, त्याच्या हिशोबाने सगळ्यांनी आपापली बुकिंग केली. सो अनफॉर्च्युनेटली एंगेजमेंटमध्ये पण मम्मी किंवा अंगूदादा, भावना कुणीच नव्हतं. आणि पुढे पण आता लग्नात नसणारच आहे, कारण ते पण घरचंच लग्न आहे, म्हणजे मावस बहीण आहे आणि मम्मी मुलीसारखं बघतात. त्याच्यामुळे मग ते इकडे गेल्यापेक्षा तिकडे जावंच लागेल. म्हणजे इकडे तर आम्ही दोघं राहणारच आहे आणि आम्ही दोघं तिकडे जाऊ शकणार नाही. सो असं काहीसं ते झालेलं आहे. त्याच्यामुळे मम्मी किंवा घरातलं कोणीही नव्हतं एंगेजमेंटमध्ये आणि लग्नात पण राहणार नाही. आणि म्हणूनच मी पहिलेच तुमच्या त्या कॉमेंटचं रिप्लाय म्हटलं इथे द्यावा की असं काहीसं ते आहे. सो तुम्ही असा काही विचार करू नका काय प्रॉब्लेम वगैरे आहे का, नाही असं काही नाही आहे. आणि आता अनायाला झोप आलेली असणार आहे, कारण गाडीत थोडीशी झोपली होती, पण फार त्याची पूर्ण झोप झाली नाही, कारण मला खायचं होतं ना. तर तिला मी उठवलं होतं चॉकलेटची हे देऊन की बघ तुला चॉकलेट देते, ते उठते का. तर ते उठून बसले तेव्हा मी प्रॉपर खाऊ शकले. मग त्यानंतर आम्ही AC वगैरे बघून आलो. आणि आत्ता मला 1-2 कामं अजून बाहेरची राहिली आहेत. ती म्हणजे माझा चष्मा लूज झाला आहे खूप, तो बरोबर करून आणायचा आहे. आणि मला तुळस आणायची होती, तर माहीत नाही आता रात्रीत ते पॉसिबल होणार आहे की नाही. झालं तर ते 1-2 कामं करून घेतो, कारण हे विकेंडलाच पॉसिबल होतं. वीकडेमध्ये मग एकदा रुटीन सुरू झालं ऑफिस अँड ऑल, तर घराबाहेर पडणं काही होत नाही आणि आणणं काही होत नाही. सो बघू आता मग कसं काय होतं पुढे. हा होईल ना आत्ता. तर नानूसाठी आम्ही एक नवीन स्विमसूट मागवला. 2 आहेत तिच्याकडे ऑलरेडी, पण एक आता लहान होईल एवढ्यात, काही नाही होत अजून 1 वर्ष. तर आणि हा थोडासा फुल स्लीव्हचा मागवला, कारण मी काय नोटीस केलं, जेवढा स्विमसूट आहे तेवढं ओके बॉडी असते, बाकीची एवढी डार्क होऊन जाते. तर म्हणून म्हटलं यावेळी आता आपण फुल स्लीव्हचा मागवू. आणि छान आहे असा कलरफुल, पण खाल्लं तर म्हणजे पायाला पण बऱ्यापैकी फुल आहे. सो तेवढी बॉडी डार्क नाही होणार आता. सो हा एक नवीन स्विमसूट मागवला. आणि याचे बरेच पार्सल्स आले आहेत, तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. आणि अनाया त्याच्या फ्रेंडसोबत सध्या बिझी आहे. तिचा फ्रेंड आलाय खेळायला, त्याच्यामुळे ती इथे लुडबुड करणार नाही, म्हणून मी निवांत तुम्हाला दाखवू पण शकते. मोस्टली स्विमिंगच्याच गोष्टी आहेत जास्ती. आणि तुम्ही बघितलं असेल याच्या आधी पण अनायाचा पिंकवाला जो स्विमसूट आहे त्याच्यावर मी तिला पिंकवालीच कॅप घालते. सो आता हा कलरफुल ड्रेस आहे म्हणून कलरफुल कॅप मागवली आहे मी तिच्यासाठी. ही मोठी नवीन खर्चणीला. सो हे बघा एकदम मॅचिंग. नानूची मज्जा आहे बा. नानूसाठी बघ काय आलं, गॉगल.
छान नानाला केस पण आली फ्रॉकची. बघू का नानू, दाखव इकडे, बघू नानू. वाव, हात काढ, हात मस्त. पण आता बाबाच्या साईजचा आहे नानू. नाही पण तो किड्सचा होता. ते ट्यूब. हा ते लाईफ जॅकेट. नानूसाठी लाईफ जॅकेट पण मागवलंय. छान छान नानूच्या आता ते फुगवायचं असतं बेटा. Yes. हे पण मॅचिंग झालं याच्यावर. हा हे बघ नानू, हे पाहिजे होतं ना तुला. हे बघ, नानू हे बघ, हे तुला पाहिजे होतं ना. हे हा कोणतं पाहिजे होतं तुला? तू नाही नानू, तू खरं सांग, तुला पिंक पाहिजे होतं की ते वर कोणतं आहे? काय काय आहे का नानू, ते कशासाठी आहे बघू मला. हा कशाचं आहे आणि कसं पकडायचं ते बघ, उचलून दाखव, उचलून दिसत नाही मला. हा कसं? ओके. ते दोन आहे की एकच आहे का नानू ते? हा हा सगळे. तुला कोणतं पाहिजे? ऑरेंज. मग कोणाला द्यायचं? आणि तुला ऑरेंज, मग पिंक कुणाला द्यायचं? अरे बाबा. आणि त्या दिवशी माझा स्पेक्ट्स तर ओके करून आली होती, पण तुळशी आणणं काही झालं नव्हतं कारण खूप ऑलरेडी वेळ झाला होता. नर्सरी बंद झाली असेल म्हटलं म्हणून आम्ही काही गेलो नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जिमवरून येताना मी आधी रोशनला सांगितलं माझी पूजा वगैरे झाली आहे पण तुळशीच नाही आहे, तर तू तुळशी आवर्जून घेऊन ये. सो तो येताना घेऊन आला होता तुळशी. आणि माझ्या बाल्कनीची अवस्था तुम्ही बघू शकता, अशी काहीशी झालेली आहे. खूप धूळ झाली आहे. सध्या मी बाल्कनी काही क्लीन केली नाही, माझं हळूहळू एक एक क्लिनिंग चाललेली आहे. सो बाल्कनी पण मला क्लीन करून घ्यायची आहे. आणि झाडं पण बघू शकता, सगळी झाडं जळलेली आहे, एक पण झाड राहिलं नाही. पण आता आम्ही ते लावणार पण नाही, आम्ही ते तसंच ठेवणार आहे. आम्ही अमरावतीला जाऊ ना तेव्हा आम्ही तिथनं झाडं घेऊन येणार आहे आणि तेव्हाच आमची बाल्कनी छान आम्ही डेकॉर करू. मी असा मेकअप केलेला आहे छान, कारण आज एक माझा शूट होता. परवाच्या दिवशीचा व्लॉग मी एंडच केला होता रात्री. म्हटलं चला आता आपण तयार झालेलोच आहे, सो हा मेकअप लुक पण तुमच्याशी शेअर करावा. सो हा मेकअप लुक मी कसा केला आहे तुमच्याशी मी शॉर्टमध्ये शेअर करणार आहे. ते केलं आज सकाळपासून. अशी काहीशी धावपळ चालली आहे कारण शूट्स आहे. परवाच्या दिवशी मी ब्लॉग शूट केला होता, काल बऱ्यापैकी एडिटिंग झाली आणि आता मी हळूहळू घरात पण सेटल होतो आहे गावावरून आल्यानंतर. सो हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणखी आत्ता आणण्याचा एक शूट झाला, माझा पण हा एक शूट करून झाला. त्याचे प्रॉडक्ट शॉट अजून रोशन घेतच आहे. आणि रोशन बिचारा एवढी मेहनत आमच्यासाठी करतो पण रोशनला त्याच्यातली एक कवडी पण मिळत नाही. सो जेव्हा मी छान कमवायला लागेल की नाही रोशनपेक्षा जास्ती, तेव्हा मी नक्कीच रोशनला त्यातला एक पार्ट देईल, हो ना. सो सध्या तरी आता तो माझ्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट बिफोर अँड आफ्टर ऑफिस काम करतो. सो थँक्यू सो मच टू हिम. आणि अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती, ती म्हणजे आमची AC आली. नानू आलीच, थांब. आमची AC आलेली आहे. सो ती कालच आली. त्यांनी 4 दिवस सांगितले होते पण ती काल आली, म्हणजे सेकंड डेला आणि थर्ड डे आज आहे. तर इन्स्टॉलेशनसाठी सुद्धा ते आता येतातच आहे 5-10 मिनिटात. सो आज फायनली आमचा AC सुद्धा लागणार आहे. आणि बाकी यानंतरचे ब्लॉग्स पुढचे ते मी 1-2 दिवसात शूट करायला सुरुवात करते. तर आतापर्यंतचे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटले नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या आताच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.